चला तर मंडळी, आज आपण बनवूया महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचा फेवरेट मेनू म्हणजे पिठलं। त्यासाठी मी अगोदर वाटण तयार करते। त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि हळद बारीक करून घेतली। एक वाटी आपण बेसन घेतलं, त्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे। नंतर मी जे वाटण तयार केलं ते टाकून घेतलं, छान परतून घेतलं। नंतर यामध्ये आपण जे आपण मिक्स केलेलं बेसन होतं ते टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, छान एकजीव होईपर्यंत याला परतून घ्यायचं। हळूहळू या पिठल्याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते। 10 मिनिटासाठी ताट झाकून आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे। वरून पाणी टाकायचं नाही, नाहीतर पिठल्याची चव चेंज होते। पहा, आपलं पिठलं एकदम रटरट शिजलंय, मस्त गरमागरम आहे। ही पहिली प्लेट स्पेशल तुमच्यासाठी आणि या गरमागरम पिठलं, कांदा आणि भाकरी खायला। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। बाय बाय।